हाय, हॅलो, नमस्कार. मी अमृता. आजच्या आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आता सायंकाळच्या 4 वाजलेले आहेत आणि 4 वाजता मी आपल्या व्लॉगची सुरुवात केलेली आहे. आज काही व्लॉग बनवायचा मूड नव्हता, पण चला म्हटलं बनवूया, कारण 2-3 दिवसात मागच्या व्लॉग टाकलेलाच नाही मी आणि खूप सगळं रुटीन असं डिस्टर्ब झालेले, पण काही फरक पडत नाही. आता मला बनवायचे रव्याचे लाडू, कारण आता पिल्लूचे आज डिमांड आहे मला रव्याचे लाडू खायचेत म्हणून. कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्यात सतत काही ना काही म्हणजे गोड असं खावंसं वाटतं आणि त्याला अधूनमधून गोड पदार्थ काहीतरी खायची आठवण नेहमी येतेच त्याला. तर मग आता रव्याचे लाडू बनवते. तर रव्याचे लाडू मी पाकातले बनवते, म्हणजे पाक थोडासा ढिला पाक, कच्चा पाक करून रव्याचे लाडू बनवते. तर त्याच्यासाठी रवा घेतलेला आहे. फोन ठेवते किचन मध्ये. तर रवा मी केव्हाच आणून ठेवलेला आहे आणि रवा चाळून ठेवायचा होता मला फ्रीजमध्ये, पण त्याला सुद्धा मुहूर्त लागत नव्हता. म्हणजे एका दिवशी खूप कामं होऊन जातात, म्हणजे कुठलंही काम राहिलं तर पटकन करून टाकतो आणि एखाद्या दिवशी ना काय होतं, कामं खूप असतात पण करायची इच्छा होत नव्हतं. घरात रवा आणि असणं गरजेचं आहे, पोहे आणि रवा तरी कमीत कमी, कारण नाश्त्याचं उपमा, शिरा आणि पोहे या 3 गोष्टी फटाफट होऊनच जातात. म्हणून रवा मी एक्स्ट्राच आणून ठेवते. तो पण एकच दिवस खातो, दुसऱ्या दिवशी फार तर फार खातो आणि तिसऱ्या दिवशी त्याला बघत नाही. आणि घरातले बाकीचे सुद्धा गोड खाणारे कुणी एवढे हे नाहीयेत आणि मी सुद्धा थोडंसं वजन जास्त वाढतं म्हणून गोड खाण्यावर थोडंसं कंट्रोलच करते. जर काही गोड पदार्थ बनवला तर चहा टाळते. लाडू वगैरे बनवलेले असतात तर मग चहा प्यायचं बंद करते आणि लाडू वगैरे संपल्यानंतर परत चालू करते, म्हणजे काहीतरी एकच पदार्थ गोड खाते. आणि तसंच करायला पाहिजे, कारण साखर पण चांगली नसते शरीराला. तर जाऊ द्या, चला मग आता हा रवा घेते मी. आता सध्या तर कामापुरता चाळून घेते, नंतर मग बाकीचा रवा चाळून ठेवते. सायंकाळच्या स्वयंपाकात सुद्धा बनवायचे. आणि आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे, उद्या गुढीपाडवा आहे. तर गुढीपाडव्याची सुद्धा तयारी करून ठेवायची, कारण उद्या यांना जायचंय सकाळी सकाळी जनरल शिपला. असं तर त्यांची रविवारी सुट्टी असते, पण उद्या त्यांना सुट्टी नाही. उद्या पण जावं लागणार आहे. तर खूप भांडण झालं आमचं काल खूप जास्त, की उद्या जाऊ नका, सेकंड शिफ्टला जा किंवा नाईटला जा किंवा सुट्टी घ्या, पण नाही म्हणे जावंच लागेल, मंथ एंड चालू आहे आणि गेल्याशिवाय मार्ग नाही. मार्च महिना आणि मार्च एंड ते काय काय असतं त्यांचं. तर मग असं आहे. मग गुढी सकाळी 6:30ला उभी करावी लागणार आहे, कारण त्यांना 7 वाजता जायचंय, निघायचंय. म्हणजे आता सगळी तयारी गुढीची करूनच ठेवायची मला. तर आता वाटीने मोजूनच रवा चाळून घेते मी. 2च वाट्याचे लाडू बनवते, जास्त काही नाही, कारण जास्त ताजे ताजे करून खाल्लेले परवडतात. काही जास्त लाडू वगैरे बनवायला वेळ नाही लागत. तर मोजून वाटीने 2 वाटे रवा घेते. आणि तूप तर आहे आपल्याकडे भरपूर, तूपही काही प्रॉब्लेम नाहीये. तर तुपात भाजून घेऊया छानपैकी तूप घालून. आणि 1 वाटीचा पाक 2 वाटी रव्याला 1 वाटीचा पाक खूप होईल मला वाटतं. तसं तर 1 वाटीपेक्षाही कमीच पाक बनवते. सपट वाटीचा पाक बरोबर आहे, कारण खूप जास्त गोड असलं की तोंड धरतं, ते खावंसं वाटत नाही. तर इथं गुजरातमध्ये गिरी गाईचं दूध भेटतं आणि गिरी गाईचं दूध खरंच खूप छान असतं. तर मला लवकरच करते ना बेटा, त्याला दम निघत नाही लवकर खायचेत लाडू. तर मी काय करते, मला गाईचं दूध आवडत नाही म्हणून मी गिर गाईचं दूध आणि म्हशीचं दूध दोन्ही दूध मिक्स घेते. म्हणजे फक्त गाईचं दूध पिवळं पिवळं दिसतं आणि कसं तरी वाटतं ते मला, म्हणून दोन्ही मिक्स घेते. कारण मुलं आहेत लहान, तर मग म्हशीचं पण दूध नको वाटतं त्यांना. आणि तूप खूप जास्त निघतं मला, 1.5 लिटर दूध एवढं लागत नाही, शिल्लक राहतं, पण तूप निघतं म्हणून मी ते दूध घेते. बाहेरचं तूप खाण्यापेक्षा आपलं घरचं छान बनवलेलं तूप होतं. आणि रोज तूप खाऊन सुद्धा 1 किलो जितकं तूप शिल्लक राहतं, म्हणजे माझं काही ना काही पदार्थ बनतच राहतात. हनी काचीची बॉटल पडन खाली, खाली पडली तर फुटू. खाल्ला का तू हनी? हनी खाल्ला का? आवडला तुला? अजून खाणार? चपाती सोबत खा, अजून छान लागतं बेटा. तू खाणार असशील ना, अजून घेऊन येऊया. हा, हे बघ इथं घालायला लागलं बघ, तेलकट तेलकट. तर एवढं तूप घेतलंय. तर हे तूप आहे ना असं घट्ट झालेलं आहे. तर याला आता मेल्ट करून घेऊया. हे मेल्ट झालं की मग अंदाज येईल ते किती येते. आणि कमी वाटलं तर अजून ऍड करता येईल. तर घरात थोडासा अंधार वाटतोय आणि खिडकी आहे समोर, त्याच्यामुळे उजेड माझ्यावर येतोय. मी छान दिसते पण बाकीचा अंधार दिसते सगळं. तर आता छानपैकी तूप मेल्ट झालेले. तर त्याला अजून थोडंसं गरम होऊ देते, म्हणजे रवा पटकन भाजला जाईल. तर रवा सुद्धा चाळून आणि नीट करून घेतलाय. तर हा रवा गिरणीतला आहे, म्हणजे तिथंच तयार होतो हा रवा. एक पिठाची चिक्की आहे इथं, म्हणजे गुजरातमध्ये तसं असतं. त्या चिक्कीमध्ये सगळ्या प्रकारची पिठं, रवा, मैदा सगळं भेटतं आणि सगळं तिथंच बनवलं जातं. ते मिल सारखं, थोडक्यात असं मिल सारखं असतं. म्हणजे हा रवा पण छान आहे एकदम.
तर आता या रव्यात मी अजून थोडंसं तूप ऍड केलंय आणि मला असं वाटतंय की आता एवढं तूप इनफ आहे, कारण छान असं मिक्स पण झालेलं आहे आणि चांगला रवा ओला झालेला आहे. खूप जास्त तूप पण केलं का मग ते लाडू बांधले की लाडूतून बाहेर येतं, सगळ्या हाताला तूप तूप लागतं आणि ते पण खावंसं वाटत नाही. म्हणून आता तूप मी अजून नाही टाकत, याला चांगलं भाजून घेते कमी गॅसवरती एकदम छान असं आणि मग पाक बनव. तर आता पाक बनवायला 2 वाटी रवा आहे आणि तूप वगैरे टाकल्यामुळे त्याची क्वांटिटी अजून जास्त वाटते. मला वाटत नाही की तो 2 वाट्या रवा आहे, पण 2च वाट्या रवा आहे. मग मी साखर 1च वाटी घेते. आणि काय काय करतो तू? आता भाजलेल्या रव्यात पाक ओतला की आपले लाडू बनलेले रेडी आहेत. आणि इलायची टाकली तर पोरगी खाणार नाही, ड्रायफ्रूट टाकले तर पोरग खाणार नाही. आमच्या घरात बचतच बचत आहे. इलायची आणि ड्रायफ्रूटचे पैसे वाचून जातात. म्हणजे आरू इलायची टाकू लाडू? इलायची मी छान लागतात ना, थोडीशी टाकते. ड्रायफ्रूट टाकू? एकाला इलायची आवडत नाही, एकाला ड्रायफ्रूट आवडत नाही. असे नको, गरम आहे शूट हा. तर आता लाडू असे झालेत आमचे की आम्हाला वाटेत घेऊन चमच्याने खावं लागते का काय काय माहित नाही. आता हे जे लाडू नाही झाले तर आम्ही वाटेत घेऊन चमच्याने खाणार आहे ना शिव? चालेल? गरम आहे, हात लावू नको. काही नाही, हे थोडं असंच होतं आणि हे थंड झालं का एकदम छान खूप सॉफ्ट आणि मस्त लाडू होतात. तर ह्याला थंड व्हायला ठेवून द्यायचं चांगलं आपलं अर्धा तास तरी लागेल थोडा. काय करतोय? बर्फ टाकून थंड होणार आहे का ते? बंद कर मूर्ख. तर आता तेल काढलं मी बॉटलमध्ये. तर हे असे पाऊच आणते मी आणि छोट्या पॅराशूटच्या बॉटलमध्ये काढून घेते. याचं कारण असं की मोठी बॉटल आणली का म्हणजे माझा शिव जेव्हा लहान होता ना तो घ्यायचा आणि डायरेक्ट खाली ओतून द्यायचा आणि अख्खी बॉटल डोक्यात ओतून घ्यायचा. तेव्हापासून मला सवय लागलेली आणि अजून पण काय तेवढा तो शहाणा नाहीये. घेतलं का ओततच राहतो. मग सायकलला ऑइलिंग करायला जातो, कुठं कशाला काहीतरी करायला जातो आणि अख्खं तेल पालतं करून टाकतो. तेव्हापासून मग असे पाऊच एकदम पाऊच आणून ठेवतात असे. आणि त्या छोट्या बॉटलमध्ये संपलं की एक पाऊच एका बॉटलमध्ये आरामात येतो. जी पॅराशूटची छोटी एवढी बॉटल भेटते त्या बॉटलमध्ये हा एक पाऊच आरामात भेटतो. असंच करावं लागणार आहे. पावडरचा सुद्धा मी छोटा पाऊचचा डब्बा आणते, 10 रुपयाचा किराणा सामानमध्ये भेटतो. कारण एवढं ती पावडर लावायचा जो गादीचा डब्बा असतो ना लहान मुलांचा छोटासा, तो डब्बा माझ्याकडे अजून पण आहे. मी स्वतः पण ते गादीनेच पावडर लावून घेते. आणि तर काय होतं ना, शिवांश मोठा डब्बा पावडरचा आणला की एकदम तो डबा भरून काढून घेतो आणि स्वतः पण लावून घेतो, खाली पण सांडून घेतो. आणि ते जे छोटे डबे असतात ना 10 वाले, त्याला असं फिरवून ते होल ऍडजस्ट करावे लागतात आणि मग पावडर काढावी लागते. दाबलं तरी ते लवकर निघत नाही, म्हणजे पावडर वेस्ट जात नाही. म्हणून मी पावडरचा डब्बा आणि तेलाची बॉटल अजून पण छोटीशीच वापरते. कारण मुलं लहान असतात ना तोपर्यंत बऱ्याचशा गोष्टी आपल्याला थोडं डोकं लावून कराव्या लागतात, नाहीतर मग काही खरं नाही, वाटोळ असतं घरात सगळं. तर आता हे रव्याच्या लाडूचं जे आहे ना ते सगळं छान असं थंड झालेले आणि मी आता लाडू बांधून घेते फटाफट, कारण स्वयंपाकाची सुद्धा वेळ झालेली आहे. म्हणून मग आधी लाडू बांधून घेते, लाडूचं बाजूला ठेवून मग स्वयंपाकाला लागेल. तर छोटे छोटे छान छान असे लाडू बांधलेले आहेत मी, कारण मुलांच्या हिशोबाने छोटे छान चांगले असतात. म्हणजे अर्ध तोडणं फोडणं ते सांडणं त्या भानगडी नको, म्हणून शिवांशला एका लाडूत होऊन जाईल अशा पद्धतीने छोटे छोटे छान छान लाडू बनवलेले, ते दिसायला सुद्धा फार छान दिसतात. तर चला मग आजचा व्लॉग इथंच थांबवते, आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि तोपर्यंत बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका.